2 दिन पहले जो मूसलाधार बारिश हुई 2 घंटे की, उसके अलावा आज फिर बारिश शुरू हो गई। बहुत सारे जो नदी नाले के किनारे बसने वाले लोग हैं उनके घरों में पानी चला गया, दुकानों में पानी चला गया, कुछ अनाज का नुकसान हुआ। बहुत सारे किसान भाई भी परेशान हैं, वीडियो निकाल कर भेज रहे हैं और आप हर तरफ सतर्क रहने के लिए कह रहे हैं और आपके वीडियो भी वायरल हो रहे हैं कि आला ऑफिसर से बात करते हुए। तो लोगों को क्या कहना चाहते हैं नुकसान भरपाई के बारे में और होशियारी के बारे में? 15 आणि 16 तारखेच्या अतिवृष्टीच्या याच्यामध्ये नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये बाधित होणाऱ्या क्षेत्रामधल्या सर्व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने तसं आवाहन करण्यात आलेलं होतं। तशी व्यवस्था प्रशासनाने त्या ठिकाणी केलेली आहे। महसूल विभाग असेल किंवा आमची नगरपालिका असेल, बाधित झालेले जे वाढणे आहे त्या ठिकाणच्या लोकांचं आपल्या घराच्या व्यतिरिक्त बाजूच्या ठिकाणी त्याचं व्यवस्था करून त्या ठिकाणी तात्काळ त्याची तशी सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। परंतु दिवसेंदिवस पावसाची परिस्थिती वाढत असल्यामुळं सतर्कतेची काळजी म्हणून आपण सगळ्या लोकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे। प्रशासनाला मी तशा पद्धतीची सूचना दिलेल्या आहेत। ताबडतोब दोन्ही नगरपालिका आणि महसूल विभागाच्या माध्यमात बाधित झालेल्या सर्व कुटुंबाचे सर्वे करून पंचनामा झाल्या ज्याला तात्पुरतं अनुदान सानुग्रह अनुदान देण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहोत। ज्या ठिकाणी अधिक नुकसान जे झालेलं आहे एकत्रित जे काही रक्कम असेल ते पुन्हा देण्यात येईल, त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही। परंतु सतर्कतेच्या दृष्टिकोनातून आपणही स्वतःहून काळजी घेत असताना प्रशासनाला आपण सगळ्या लोकांनी सहकार्य करावं। ज्या ज्या ठिकाणी आपली राहायची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आपण सगळ्या लोकांनी थांबलं पाहिजे। 2 वेळच्या जेवणाची आणि बाकीच्या जे काही सुविधा प्रशासन म्हणून त्या ठिकाणी आमचे सगळे अधिकारी कर्मचारी, नगरपालिकेतले सर्व आणि महसूल विभागातले सगळे कर्मचारी काम करतात, त्यांना सहकार्य करा। स्थानिक कार्यकर्ते सुद्धा आपल्या मदतीसाठी राखी चांगल्या पद्धतीने काम करतात, त्यांना सुद्धा आपण मदत केलं पाहिजे। आपत्तीच्या काळामध्ये एकमेकाला सहकार्य करून आपले या संकटावर मात करायची परिस्थिती आहे, त्याला समोर जाण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशा पद्धतीचं एक या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो। धन्यवाद। सेल्फी ले रहे हैं और पुलिस से भी नहीं सुन रहे हैं, तो लोगों को एक आह्वान कीजिए आपके तरफ से। अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदी दुतर्डी धरून या ठिकाणी वाहते आणि मोठा पूल सुद्धा पुलावरून त्या ठिकाणी पाणी वाहत असल्यामुळे या ठिकाणी सतर्कतेच्या दृष्टिकोनातून सावधानता लोकांच्या संरक्षणासाठी आमची पोलीस यंत्रणेची लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा जनतेने त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे। महसूल प्रशासन आणि नगरपालिकेचे सर्व आमचे कर्मचारी अधिकारी सर्व या ठिकाणी अलर्टमध्ये राहून त्या ठिकाणी सगळ्या सुविधा त्या ठिकाणी देत आहेत। सेल्फीच्या नादामध्ये आपली सुद्धा जीवितहानी त्या ठिकाणी होऊ शकते, त्यासाठी आपण स्वतःहून ते काळजी घेतली पाहिजे। सेल्फी नंतरही घेता येईल, कारण अतिवृष्टी आहे, निसर्गाशी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी छेडछाड करण्याचा आपण प्रयत्न करू नये, ज्याच्यामुळे आपल्याला जीवाला धोका सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते। म्हणून प्रशासकीय आमची पोलीस यंत्रणेचे जे काही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आहेत त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे। या पुलाकडे कुणीही जाता कामा नये, ज्याच्यामुळं अनुचित प्रकार त्या ठिकाणी होऊ शकते, याची काळजी सगळ्या या ठिकाणी उपस्थित लोकांनी घेतलं पाहिजे असं माझी विनंती आहे।